तर आजच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री पडळकर यांची प्रतिक्रिया आली, त्यांचं काय म्हणणं आपण पाहूयात। आपल्यासोबत गोपीचंद पडळकर साहेब आहेत। सर, असं पहिल्यांदाच होत आहे की हे दुसरंही अधिवेशन विरोधी पक्ष नेत्या विनाच होत आहे। आज होईल काही चर्चा किंवा निर्णय? अरे समजून घेतलं पाहिजे, आपण लोकशाहीच्या देशामध्ये आणि राज्यामध्ये राहतो। संविधानाने काही नियम अटी घालून दिलेले आहेत। विरोधी पक्ष नेते होण्यासाठी तुमचे आमदार किती निवडून आले पाहिजेत हे कायद्यानं आहे। यामध्ये काय वेगळं आहे? लोकांनी तुम्हाला नाकारलं, लोकांनी तुम्हाला सरकारमध्ये येण्याचं तर बहुमत दिलंच नाही, पण विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा तुम्ही व्हावं अशा पद्धतीचं बहुमत दिलं नाही। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार जनतेचा मताचा आदर करतं। जनतेनं जर तुम्हाला विरोधी पक्ष नेते पद होण्या इतपत आमदार निवडून दिले नसतील तर महायुतीचं सरकार जनतेनं दिलेल्या कौलाचा अपमान करू शकत नाही। विरोधी पक्ष काही बोलत राहतो। तुम्ही आता 2029ची वाट पहा, लोकांच्या मध्ये जावा, किमान 2029ला विरोधी पक्ष नेते होण्या इतकं तरी आमदार तुमचे निवडून यावेत असा तुम्ही प्रयत्न करा। पण उद्धव ठाकरे म्हणतात की जर विरोधी पक्ष नेतेपद देत नसाल तर उपमुख्यमंत्री पद सुद्धा हे रद्द करा। अरे उद्धव ठाकरेंना एवढं कळायला पाहिजे ना, आज तुम्ही मुख्यमंत्री पदावरती 2.5 वर्ष माननीय उद्धव साहेबांनी काम केलंय। विरोधी पक्ष नेतेपद होण्याच्या इतपत पण तुम्हाला जर लोकांनी मतदान केलं नसेल तर आपण स्वतःच विचार केला पाहिजे ना काय करायचं नेमकं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।